मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 93 मागील भागात. तशी आनंदाने पापण्या पडकवत डोळ्यातलं पाणी परतवत त्याला पाहत ती. आता पुढे कालच्या विषयाला हात न घालता सगळे नेहमीच्या गप्पा करत आनंदाने नाश्ता करत होते. सगळ्यांना असं आजूबाजूला पाहून साजरी पण थोडी खुल्ली होती. ती विसरली म्हणून अप्पा आणि माई समर पण थोडे रिलॅक्स झाले होते. पण तरी काळजी होती तिची. खूप दिवसांनी तिला पुन्हा असा त्रास झाला होता म्हणून समरने तिच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेत त्यांच्या कानावर कालचा किस्सा घातला होता. त्यांनी तिच्या आधीच्या गोळ्या चालू करायला सल्ला देत तिला या सगळ्यापासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा सांगत काळजीचं काही कारण वाटलं तर पुन्हा फोन करायला सांगितलं होतं. अहो, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? नाश्ता वगैरे झाला? तसं समोर रूम मध्ये त्याची तयारी करताना दिसला तशी त्याच्या मागे येती. काहीच न बोलता त्याचं आवरत तो. अहो, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? आणि कुठे निघालात? मी येऊ का सोबत तुमच्या? त्याच्या मागे मागे करत ती. नको. अहो, येते ना. तुम्ही काहीच बोलत का नाही आहात? आज नाही गेलं तर नाही चालणार का? घरून करा जे काम असेल ते, काळजीने हळूच बोलत ती. नको, मी ठीक आहे. पुन्हा तो तसंच. अहो, पण कुठे निघालात तरी सांगा. केव्हा येणार? जेवणाच्या वेळेपर्यंत परत याल ना? तिच्या बोलण्यावरून काहीच न बोलता शांत राहत तो. अहो, काय झालं सांगा ना. तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्ही सांगितलंच नाही तर कसं कळेल? साजू ठीक आहे आता. मी आहे तिच्यासोबत. काही लागलं तर तुम्ही बोला ना माझ्याशी. त्याच्या मागे लागल्याने वैतागून तो. ओके, चिडू नका तुम्ही. नाही विचारणार मी काही. तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा बोला. शांतपणे जा. असे रागात नका निघू घरातून. फक्त नंदनला बोलवलंय मी. त्याला सोबत घेऊन जा प्लीज. त्याचा हात पकडून विनंती सुरात ती. हे बघ, मी समर दादा, अप्पांनी खाली बोलवलंय तुम्हाला. ते खाली ते तुम्ही चला. दोघे बोलत होते तशी मालू दारावर धापा मारत दोघांना आवाज देत, कोण आलंय? समर तिचं अडखळून बोलणे पाहून विचारत. ते तुम्ही चला ना. बघा तुम्हीच. मालू निरोप देऊन खाली निघून जात. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि बाहेर आले. अहो, तुम्ही रागात काही करू नका. शांतपणे बोला. दोघं जिन्यातून खाली उतरणार तशी खाली नजर गेली. खाली तो काल साजरीला भेटलेला माणूस आप्पासोबत बोलताना दिसत होता. त्यांना पाहून समरच्या हाताच्या मुठी वळल्या तशी त्याला अडवून सांगत ती, तू साजू सोबत थांब. तिला बाहेर नको येऊ देऊ. समर खाली नजर रोखून त्याला पाहत तिला सांगत, हो मी जाते. पण तुम्ही शांत राहा. तुम्हाला शपथ आहे माझी. रागात काही करू नका. त्या माणसाबद्दल काल कळलं तसं त्याचा राग तिने पाहिला होता आणि आज तर तो समोर दिसत होता. त्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसलं तरी रागात त्याच्या हातून काही चुकीचं नको व्हायला याची चिंता लागली होती तिला. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच खाली उतरला. तशी हतबल होऊन त्याला पाहत पाय ओढत ती साजरीच्या रूम मध्ये निघाली. साजरीला मेडिसिनमुळे पुन्हा झोप लागली तशी केशर खिडकीतून बाहेर लॉन मध्ये बसलेल्या तिघांना पाहत उभी होती. बहुतेक साजरीचा विचार करून त्यांच्याशी बाहेर बोलण्याचं ठरवलं असावं. काय बोलतायत ते? कोण आहेत? काहीच कळायचा मार्ग नव्हता. पण समोर त्यांचा इतका राग करतायत म्हणजे नक्की त्यांनी साजरीला त्रास होईल असं काही केलं असावं असं स्वतःच तर्क लावून त्यांना पाहत ती. समोर ते अप्पांसमोर हात जोडून काही बोलताना दिसत होते तर समोर आट्या पाडून रागात त्यांना पाहत होता. मध्ये मध्ये समरशी देखील काही बोलत होते पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मन मारून त्यांना तिथे सहन करत होता. रागात एखादा शब्द तोंडातून निघत तसे अप्पा त्याला शांत करताना दिसत होते. ते पुन्हा हात जोडून जवळ गार्डन मध्ये खेळत असलेल्या रुहीला पाहून अप्पांशी काही बोलत होते.
काल संध्याकाळी त्यांच्या हातात असणारा तोच मोठा गिफ्ट बॉक्स आत्ता पण घेऊन आले होते. काही बोलणं झालं तसं आप्पाने रुहीला आवाज देऊन जवळ बोलवलं. त्यांनी रुहीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो गिफ्ट बॉक्स तिला दिला. तसा तिने आप्पांना पाहून तो घेतला होता. समरने मध्येच काहीतरी बोलून बहुतेक रुहीला पुन्हा तिथून लांब खेळायला पाठवलं आणि त्यांना काही सुनवत होता. अर्धा तास काही चर्चा झाली तसे ते आप्पांना नमस्कार करून उठून निघायच्या तयारीत होते. समरशी पण हात मिळवण्यासाठी त्यांनी हात पुढे केला तसा तो पाहून न पाहिल्यासारखं करत दोन्ही हात खिशात घालून शांत उभा राहिला. काही न बोलता त्यांनी तसाच हात मागे घेतला आणि खेळणाऱ्या रुहीला आवाज देऊन हात करून निघून गेले. त्यांची गाडी निघाली तसं समर पण आप्पांना काही बडबडत नंदन सोबत निघून गेलेला दिसला. वेळ संध्याकाळी 7. वहिनी, नंदन बोलतोय. काय झालं नंदन, सगळं ठीक आहे ना? वहिनी, भाऊ अर्ध्या तासात येतो म्हणून गाडी घेऊन निघाले. मी सोबत येतो म्हणून खूप विनंती केली पण नाही ऐकलं. आता 1 तास होत आला, फोन पण उचलत नाहीये. नंदन माहिती देत. काय 1 तास होऊन गेला आणि हे आत्ता सांगतोय तू? त्याच्यावर वरडती. सकाळी घराबाहेर पडलेला तो कार्यालयात जाऊन बसला होता. नंदन सोबत होता म्हणून तासाला त्याची खबर मिळत होती. काहीच काम न करता नुसता खुर्चीत बसून शून्यात नजर लावून बसून असल्याचे नंदनने कळवलं होतं. तो सेफ आहे. नंदन पण सोबत असल्यामुळे तिने पण त्याला फोन करून पुन्हा त्रास दिला नव्हता. दुपारी नंदनने थोडी त्याची बडबड ऐकत जबरदस्ती त्याचा डब्बा खायला दिला होता त्याला. त्यामुळे ती पण काळजी थोडी कमी होती. पण आता नंदनकडून असं काही ऐकून थोडीशी घाबरून त्याच्यावर चिडकती. ठीक आहे, मी बघते. तू पण फोन लावून काही कळते का बघ आणि कळव मला. निघताना मूड कसा होता त्यांचा? चिडून निघलेत का? केशर काळजीने चौकशी करत. नाही वहिनी, एकदम शांत होते म्हणून तर मी जाऊ दिलं त्यांना. ठीक आहे, मला माहिती आहे ती कुठे गेले असतील, मी पाहते. फोन ठेवला तशी आप्पा माईंना कल्पना देऊन ती घराबाहेर पडली होती. माईंनी तर पुन्हा एकदा डोळ्याच्या कड्या पुसत त्याला सांभाळून घ्यायची विनंती केली होती. आधीच घरात साजरी आणि आता समर्पण काळजीने त्या पण दोघांची चिंता करत आसव गाळत होत्या. कालपासून त्याचा अंदाज घेता त्याला आजूबाजूला शांततेची गरज आहे. त्याच्या चेहऱ्यावरून समजतच होतं तिला आणि त्याच्या अस्वस्थ मनाला एकच ठिकाण शांतता मिळणार होतं. तिथेच आली होती त्याला शोधायला ती. काहीच वेळात कॅबने तिने सांगितलेल्या ठिकाणी सोडलं. तशी नेहमीच्या ठिकाणी त्याला पाहून जीवाजीव आला तिच्या. नेहमीसारखं समोरचा सूर्यास्त पाहत बाकड्यावर बसून होता. तिने त्याला पाहून नंदन आणि घरी तो ठीक असल्याचं कळवलं आणि त्याच्या दिशेने निघाली. त्याला पाहत त्याच्या जवळ यायला लागली. तसा त्याचा उदास चेहरा आणखीनच मनात चलायला लागला. डोक्यात काही चालू होतं त्याच्या, जे नेहमीसारखं बाहेर येण्यासाठी अडकळत होतं. त्याची तगमग दिसत होती. चेहऱ्यावर ओलावलेले डोळे त्या सोनेरी किरणांमध्ये जास्त चमकत होते. त्याला असं पाहून मन खूप भरून आलं होतं तिचं. पण त्याच्यासमोर आता कमजोर नव्हतं पडायचं. त्याला सावरायचं जास्त गरजेचं होतं. अहो, डोळ्यातलं पाणी पुसत चेहऱ्यावर हलकं हसू ठेवून त्याला आवाज देती. अहो, विचारत बुडलेल्या त्याच्या कानापर्यंत तिचा आवाज पोहोचलाच नाही. तशी त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा आवाज देते. विचारातून जागा होत तिला पाहतो. तिने हलकं हसून त्याला पाहिलं आणि त्याचे डोळे पुसून त्याच्या बाजूला येऊन बसली. त्याला कोणताही प्रश्न न विचारता, काही न बोलता शांतपणे त्याचा हात हातात घेऊन समोर पाहत राहिली. त्याच्या सारखंच त्याला विचारून किंवा त्याच्या मागे लागून काही उपयोग नव्हता. त्याला मनापासून काही बोलावंसं वाटलं तर त्याला बोलू द्यायचं इतकंच मनात ठेवून शांत बसून होती फक्त. तिचा शांत चेहरा आणि हातात पकडलेला तिचा हात पाहून 1-2दा तिच्यावर नजर फिरवली त्याने. तिच्या नजरेतले प्रश्न दिसत होते त्याला. कालपासून तिची काळजी पण कळत होती. त्याचं शांत राहणं तिला किती त्रास देत असणार याचा पण अंदाज येत होता. पण नेहमीसारखी ती कसलीच तक्रार न करता, प्रश्न न विचारता त्याला सोबत करत होती फक्त. केशर समोर पाहणाऱ्या तिला आवाज देतो. काय? काही नाही, तिने विचारलं. तसा ओठातले शब्द पुन्हा मागे घेतो. निघूया?
त्याची न बोलता येणारी धडपड तिला समजली. तशी प्रेमाने त्याला विचारत जागची उठत ती जवळ ओढून तिच्या भोवती हात गुंतून हलकेच डोकं तिच्या पोटाशी लावून तिला आवाज देतो. त्याला गोंजरत त्याच्या केसात हात फिरून हुंकार भरत ती मला खूप काहीतरी सांगायचंय. जे इतके दिवस मनात साठवलंय ते बाहेर काढायचंय मला. तू आहेस ना माझ्यासोबत? तिच्या पोटाशी हात घट्ट करून विचारत तो. तिने विश्वासाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत, अहो तुम्हाला ठीक वाटत असेल तरच बोलूया आपण, नाहीतर त्रास नका करून घेऊ. बराच वेळ तिला तसाच घट्ट पकडून तो बसला होता. तिच्या पोटाशी पुन्हा त्याचे ओलावलेले डोळे जाणवले तशी त्याला काळजीने विचारत ती, मी ठीक आहे, मला सांगायचे तुला. ऐकते मी. त्याला धीर देत शांत करून त्याच्या बाजूला येऊन ती बसली. तसा डोळे पुसून एक दीर्घ श्वास घेत तिला पाहून बोलायला सुरुवात करत तो. काल तुम्हाला भेटले ते रतनलाल राठोड होते, साजरीचे चुलत सासरे, अभयचे काका. ACP अभय राठोड, साजरीचा नवरा. 7-8 वर्षापूर्वी एका स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ब्रँचचा हेड म्हणून नुकताच साताऱ्याला आला होता तो. माझं पण नुकतंच MBA कंप्लीट झालं होतं. आप्पांच्या इच्छेनुसार त्यांना वाटत होतं मी राजकारणात प्रवेश करावा, पण माझी अजिबात इच्छा नव्हती राजकारणात येण्याची. मला बिझनेस करायचा होता. आप्पांनी समजावलं, पण तरी माझ्या हट्टाने त्यांनी त्यांची इच्छा मागे घेतली आणि महाबळेश्वरच्या फॅक्टरीची जागा घेऊन दिली माझ्या बिझनेससाठी. सगळे ठरल्याप्रमाणे घडत होतं. माझं पण स्वप्न पूर्ण होत होते, त्यामुळे मी पण खूप मन लावून लक्ष घालत होतो सगळ्यांमध्ये. आप्पांच्या कार्यालयाचं फॅक्टरी संदर्भातले सगळे मीटिंग करत होतो. तिथेच आप्पांना भेटायला आलेल्या अभय सोबत ओळख झाली. आप्पा आधीपासून ओळखत होते त्याला, मी मात्र पहिल्यांदाच भेटत होतो. त्याचा स्पष्ट आणि परखड स्वभाव पहिल्याच भेटीत आवडून गेला. थोडाफार माझ्यासारखाच होता तो, म्हणून काहीच दिवसात मैत्री पण झाली. अभय एक इनामदार आणि क्लीन इमेज ऑफिसर होता, एकदम निठर. त्याच्या सरळ मार्गी कामाच्या पद्धतीमुळे अनेकांना त्याचा त्रास व्हायचा, त्यामुळे सतत ट्रान्सफर किंवा सस्पेंड असायचा. तो ज्या स्पेशल ते ड्रग रॉकेट चालवणारे काही तरुण साजरीच्या कॉलेजमधूनच ते ऑपरेट करत असल्याची खबर मिळाली होती त्याला. 1-2 जणांना त्यांनी पकडलं पण होतं, पण वरतून ऑर्डर आल्यामुळे ती मुलं काही दिवसातच सुटली. त्यांनी इतकी मेहनत करून त्या रॉकेटचा शोध घेतला होता. थोड्या दिवसातच संपूर्ण गँग त्याच्या कब्जात असणार होती. पण पुन्हा एकदा त्याची ट्रान्सफर ऑर्डर निघाली, कारण होतं बरेच राजकारणी त्या रॉकेटमध्ये सामील होते. ते उघडकीस आलं असतं तर ते पण अडकले गेले असते, म्हणून त्याला या केसवरून बाजूला करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. पण आप्पांनी त्यांना सपोर्ट केला. त्यांच्या पदाचा वापर करून त्यांनी त्याची ट्रान्सफर थांबवली आणि पुन्हा त्याला या केसवर काम करायला सांगितलं, कारण ते रॉकेट पकडलं जाणं जास्त गरजेचं होतं. त्या संदर्भात आप्पा लागेल ती मदत त्याला करायला तयार होते. केस रिलेटेड अनेक वेळा कार्यालयात आणि घरी पण ये जा असायची त्याची. त्याच्या मनमिळावू स्वभाव, हेल्पिंग नेचर सगळ्यांना आवडून गेलं. राज आणण्यासारखंच तोही घरी येऊन जाऊन असायचा. त्याच काळात साजरी आणि त्याची ओळख झाली. 2nd इयरला होती साजरी. तिच्या कॉलेजमध्ये केसच्या चौकशीसाठी बरेच वेळा जावं लागत होतं त्याला. इनडायरेक्टली तिने पण खूप मदत केली होती केस संदर्भात त्याला. वरचेवर दोघांच्या होणाऱ्या भेटींगाठी, त्याचं नीडर शेडिंग व्यक्तिमत्व त्यावेळी साजरीच्या वयाला इनफ होतं त्याच्या प्रेमात पडायला. आणि तो पण होता तसाच एकदम देखणा आणि रुबाबदार. त्यालाही पहिल्याच भेटीत आवडली होती साजरी, पण आप्पांचा मान ठेवून त्याने संयम ठेवला होता. आप्पा आणि माईंनी आमच्यावर कधीच कोणती बंधन लादली नाही. आमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला, त्यामुळे आम्ही मनातलं सगळं त्यांच्याशी शेअर करायचो. अभयने साजरीला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा तिने दुसऱ्याच दिवशी आप्पांना सगळं काही सांगितलं. आप्पांनी तर त्यांची आधीच सगळी माहिती काढली होती. त्याच्यामध्ये नकार देण्यासारखं काही नव्हतंच. मुळाचा मिरजचा राहणारा तो एकुलता एक होता. वडील लवकरच गेले, त्यामुळे घरात फक्त त्याची आई आणि हे रतनलाल काका आणि त्यांची फॅमिली. घरचा वडिलोपार्जित व्यवसाय काका सांभाळत आणि हा
त्याचं स्वप्न पूर्ण करत होता. सगळी चौकशी करता सगळं कुटुंब सज्ञान आणि आधुनिक विचारांचं होतं, त्यामुळे आप्पांचा होकार मिळाला होता. पण माईने नकार दिला. त्याचा निडरपणा आणि हातावर जीव घेऊन फिरण्याची नोकरी पाहता तिला काळजी वाटत होती साजूची. पण तेव्हा आप्पांनी समजूत काढली आणि तयार केलं होतं. नात्याला होकार जरी मिळाला असला तरी साजरीचं शिक्षण आणि करिअर पूर्ण झाल्यावरच लग्नाचा विचार करूया, असं आप्पांनी स्पष्ट सांगितलं होतं. दोघांना ते मान्य पण होतं. सगळं छान चालू होतं. साजरी पण खूप खुश होती. मनासारखं सगळं घडत होतं. सतत तोंडी त्याचंच नाव असायचं. खूप अयशस्वी होती त्याच्या बाबतीत ती. सत्याने त्याची केलेली साधी मस्करी पण खूप मनाला लावून घ्यायची. ती मस्करीमध्ये पण तिच्यापासून दूर किंवा लांब जाण्याचा विषय नको असायचा तिला. अखंड बुडली होती त्याच्या प्रेमात ती. आणि तिला पाहून आम्ही सगळे पण खुश होतो. अभय बाहेर जितका निडर आणि परखड होता, साजरीच्या बाबतीत तेवढाच प्रोटेक्टिव्ह आणि हळवा. खूप जपायचा तिला. तिचा शब्द खातर काहीही करायला तयार असायचा. खूप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. असेच आनंदात हसत खेळत दिवस चाललेले होते. साजरीचं सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर अचानक अभयला मिरजला जावं लागलं. त्याच्या आईची तब्येत जास्त सिरियस होती. कॅन्सर होता त्यांना. शेवटची स्टेज होती. सगळ्या ट्रीटमेंट करून पण काहीच फायदा नव्हता झाला. आप्पा, माई, साजरी सगळे जाऊन भेटून पण आले होते. त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे आणि शेवटच्या इच्छेमुळे अभय आणि साजरीला लवकर लग्न करावं लागलं. परिस्थिती अशी होती की अप्पांना नकार देणं शक्य नव्हतं. म्हणून मग वैदिक पद्धतीने त्यांच्या आईच्या नजरेसमोर लग्नाची विधी केला. लग्नानंतर पुढच्या 6 महिन्यात अभयची आई सोडून गेली. आईच्या जाण्याने एकदम कोलमडून गेला होता अभय. त्याला भेटल्यापासून पहिल्यांदा मी त्याला इतका हताश आणि निराश झालेलं पाहिलं होतं. खूप रडला होता तो माझ्यापाशी येऊन. पण आप्पा, माई होते, आम्ही सगळे होतो म्हणून सावरला यातून. पण त्याचे हे काका होते, पण संबंध तितके आपुलकीचे नव्हते. बिझनेसमध्ये अभयचे शेअर जास्त असल्यामुळे त्यांना अभय सोबत जवळून घ्यावं लागत होतं. साजू आणि अभयचं नवीन आयुष्य, अभयची नोकरी, सगळं काही पुन्हा रुटीन सुरू झालं. हळूहळू सगळं काही विसरत दिवस चालले होते. आप्पा माईच्या नजरेसमोर होती साजू म्हणून त्यांना पण दिलासा होता. तिच्या लग्नात जी काही कसर राहिली होती ती माई प्रत्येक सणाला भरून काढत होती. असेच सणाला, वाढदिवसाला, काही कार्यक्रम निमित्त सगळे वरचेवर एकमेकांकडे जाऊन येऊन होते. राज आणि अनामी, सत्या, त्याचे सगळे मित्र आमच्या घरी कमी अभयकडे नेहमी दिसायचे. तो पण लागेल ती मदत करायचा. त्यामुळे एक बँड तयार झाला होता त्यांच्यासोबत. बघता बघता 1 वर्ष पूर्ण झाला त्यांच्या लग्नाला. आधी अभयच्या आईची तब्येत, नंतर लग्नाचे नवीन दिवस, यामध्ये मधलं 1 वर्ष ब्रेक झालं साजूच्या कॉलेजला. आप्पांनी बडबड करून पुन्हा तिला करिअरकडे लक्ष द्यायला सांगितलं. तेव्हा तिने पुन्हा ऍडमिशन घेतलं. पुन्हा एकदा कॉलेज, घर सगळं सांभाळून करत होती. पण काहीच महिने झाले तशी गुड न्यूज असल्याचं माईला कळवलं तिने. आप्पा थोडेसे नाराज झाले तिच्यावर. लहान वयात लग्न, लगेच मुलीची जबाबदारी. त्यांना वाटत होतं तिने आधी स्वकर्तृत्वाने मोठं व्हावं, तिचं अस्तित्व तयार करावं. पण तिने यावेळी पण समजवलं आप्पांना, त्यांना जसं हवं ते सगळं ती करेल अशी. शेवटी ते पण आजोबा होणार म्हटल्यावर नाराजी जास्त काळ काही राहिली नाही त्यांची. घरात पुन्हा एकदा सगळा आनंद पसरला होता. सत्या आणि मी पण खूप खुश होतो. कुणीतरी छोटं या घरात येणार होतं. अभयच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. बातमी कळताच त्यांनी नोकरी, सरकारी रो हाऊस सोडून स्वतःचा मोठा बंगला घेतला. साजरीच्या नावावर सगळे नोकर चाकर सगळे हजर केले तिच्या एका हाकेवर. कसला त्रास होऊ देत नव्हता तिला. कारण पण तसंच होतं. आधीच वडिलांचं छत्र हरवलेला तो, त्यात नोकरी निमित्ताने आईची साथ पण कमीच अनुभवली. काका होते पण नाता असं नव्हतं. एकटेपणात जास्त दिवस काढले त्यांनी. पण आता त्याचं म्हणणार, त्याचा हक्काचं असं साजरी नंतर कुणीतरी येणार होतं. त्याच्या आयुष्यात आनंद तर होणारच होता. खूप स्वप्न पाहिली होती त्यांनी त्याच्या बाळाची. त्याच्या येण्याआधीच त्याची भविष्याची सगळी तरतूद करून ठेवली होती त्याने. तो काय बनणार, त्याचं नाव काय, त्याला कसं वाढवणार,
सगळं अगदी भरभरून बोलायचा तो भेटला की मला पण छान वाटायचं त्याला इतकं खुश पाहून. इतका वेळ भरभरून बोलणारा तो मध्येच थांबला. तसं डोळ्यातलं एक थेंब गालावर येऊन ओघळला त्याच्या. पण काय झालं त्यांना? इतका वेळ त्याला ऐकणारी ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुढे विचारत. पण त्याचा तो आनंद जास्त काळ नाही राहिला. नजर लागली त्याला. माझ्यामुळे झालं सगळं. मी जबाबदार ठरलो सगळ्याला. हाताच्या ओंजळीत चेहरा झाकून मोठ्याने रडतो. अहो शांत व्हा. तुम्हाला त्रास होणार असेल तर आपण नंतर बोलू. रडणाऱ्या त्याला मिठीत घेत शांत करत ती. त्याला बोलतानाच इतका त्रास होतोय पाहून तिला टेन्शन आलं होतं. त्याला काही होणार तर नाही ना? पण मनातलं बाहेर पडणं गरजेचं होतं. तेव्हाच त्याला मोकळं वाटणार होतं. एक मन पुढे काय झालं हे ऐकायला उत्सुक होतं तर त्याच्या काळजीत अडकून गप्प होतं. बराच वेळ त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांत केलं. तसा सावरला थोडा. तुम्ही ठीक आहात ना? अहो तुम्हाला किती त्रास होत सांगताना पण मला नाही पाहत तुम्हाला असं. आपण नंतर बोलायचं का? त्याचे डोळे पुसून गालावरून हात फिरवत ती. त्याला असं पाहून एकदम गहीवरून आलं होतं तिला पण. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.